एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला. हे माझं पुढं. सर मग माजी आमदार मराठवाड्यातलाच आहे का ज्यांना तुम्ही घरी बसवलं? राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं आहे? जालना जिल्ह्यातले तुम्हाला माहित नसेल तर कशाला शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे ते. आणि मी बोललेलो आहे ते. आणि कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे. बोला. राजेश टोपे तुम्ही असं म्हटलं की ओबीसींनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल त्याच्यामध्ये राजेश टोपे आग्रही पाहायला मिळत होते. राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला. वाळेकर म्हणून ग्रस्त. मला नंतर नाव आठवत नव्हतं. मग रात्री त्यांनी मला कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर. त्यांनी सांगितलं शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने ब्रिफिंग करण्यात आलं थोडक्यात त्या सगळ्या विषयात. नाही साहजिक आहे ना. लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले. आणि मग त्यांना सांगितलं असतं की 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते. ते एकतर्फी गेले. त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं. कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं. पण पवारसाहेब गेले म्हणून उद्धवजी गेले आणि झालं मग सगळंच जायला लागलं. काल तुम्ही बोलताना असं म्हटले की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीनी एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे. याचा कसा अर्थ काढायचा आगामी निवडणुकीत? तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील. तुम्ही काळजी करू नका. सर काल 2 घटना घडलेल्या आहेत हिंगोली आणि नांदेडमध्ये. नागपूरमध्ये मीटिंग पार पडली. मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी एक चर्चा होती. काय नेमकं ठरलंय का या संदर्भात? आम्ही सांगितलं कालच विचारलं. मुंबईत येणार, दिल्लीत येणार, बीडला येणार. आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार. कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूया. सांगलीच्या जतमधील पंचायत समितीतील अभियंत्याच्या आत्महत्येवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय. आत्महत्येला जबाबदार कोण यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर मोर्चे आंदोलनं सुरू झालेली आहेत आणि यातून हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगानं सुरू झाली असून जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि यासाठी महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू असून मतदानाच्या दिवशी जवळपास 70,000 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय पोलिंग मॅनेजमेंटसाठी 3,500 कर्मचारी असतील. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाल्याचं निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला. एका आठवड्यात हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा असे तोंडी आदेश उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिकांना दिले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई महानगरपालिका आता प्रत्येक विभागात विशेष कचरा संकलनासाठी 0.6 टन क्षमतेचं वाहन तैनात करणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटरी पॅड्स, डायपर्स इत्यादींचा विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीनं नष्ट करणाऱ्या भट्टीद्वारे आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राद्वारे केली जाते. गणेशोत्सवादरम्यान केलेल्या ज्यादा वाहतुकीच्या माध्यमातून राज्यमार्ग परिवहन महामंडळाला 23,77,00,000 रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालेलं आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून 5,000 बसद्वारे 5,96,000 जास्त कोकणवासियांनी एसटीनं प्रवास केला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद ए मिलाद यासह अनेक सण उत्सवादरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मंडळ, एक पोलीस अंमलदार ही अभिनव योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील उच्च शिक्षणाचा स्तर आणि दर्जा उंचावण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांशी संलग्नता घेणाऱ्या
पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांना नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीद्वारे मंजुरी दिली जाणार आहे. आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक श्रीमती सुरेखा यादव 36 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेल्या आहेत. मोटरमन म्हणून आपली कारकीर्द त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या या प्रवासाचा आणि नोकरीचा शेवटचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे त्यांनी साजरा केला. देशभरात आजपासून नव्यानं लॉन्च झालेला आयफोन 17 फोन विक्रीला सुरुवात झालेली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. आता एक सविस्तर बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज नागपुरात राष्ट्रीय चिंतन शिबिर पार पडणार आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर ही पहिलीच राष्ट्रीय बैठक असल्यानं शिबिराला महत्त्व प्राप्त झालंय. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचं शिबिर, मुख्यमंत्र्यांच्या शहरात होत असलेल्या या शिबिराला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. नागपूरच्या वर्धा मार्गावरील एम्प्रेस पॅलेसमध्ये हे शिबिर होणार आहे. दिवसभराच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह देशभरातील आमदार, खासदार आणि ज्येष्ठ नेते तसंच युवा प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. तर नागपुरात राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आज पार पडणार आहे. आगामी निवडणुकांसाठी एनसीपीनं आता ही मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. दादाताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेत. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराच्या ठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलेत. दादाताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलाय. झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असंही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान दोन्ही शहरांमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे. दरम्यान याचिका फेटाळली गेल्यामुळे आमच्या याचिकांवर काहीही परिणाम होणार नाही असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं आहे. ही याचिका एका नॉन ओबीसी याचिकाकर्त्यानं केली असल्यामुळे ती न्यायमूर्तींनी फेटाळली. ओबीसी बांधवांनी घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलंय. प्रकाश शेंडगेंशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. प्रकाश अण्णा शेडगे आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ओबीसीचे नेते आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. पहिलीच ही याचिका होती आणि ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची जी याचिका आहे ती फेटाळून लावली अशी एक भावना झाली आहे. नाही, सर्वप्रथम आम्ही ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की ही याचिका जी आहे ही याचिका जरी निकालात काढली असली किंवा रिजेक्ट केली असली तरी सुद्धा आमच्या ओबीसी आरक्षणाची मूळ याचिका आहे त्याच्यावरती ह्याचा काहीच परिणाम होणार नाहीये. कारण ही याचिका जे दाखल करणारे धोत्रे जे आहेत त्यांची याचिकाकर्ते जे आहेत ते नॉन ओबीसी होते आणि म्हणून चीफ जस्टिसने त्यांना प्रश्न विचारले की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय परिणाम होत नाही तुमच्या आरक्षणाला, यू आर नॉट अफेक्टेड पार्टी, हाऊ यू कॅन चॅलेंज दिस इन PIL काय. आणि म्हणून ह्या ग्राउंडवरती ती याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळं हे नॉन ओबीसीची याचिका आहे. ओबीसीच्या जवळपास 10 याचिका ज्या आहेत आमच्या सगळ्यांच्या याचिका ज्या आहेत त्या सोमवारी त्या ठिकाणी सुनावणीस येणार आहेत आणि त्या याचिकामध्ये आम्ही संपूर्ण सगळं हा मराठा समाज कसा मागासलेला नाही, संविधानात्मक दृष्ट्या सुद्धा जे काय आता ही शिंदे समिती असेल बाकी हा कुणबी दाखला खाडाखोड केलेले असे तसे सगळे हुडकून कुठल्या तर मोगले आजमच्या बाबा आदमच्या जमान्यात ते दाखले हुडकावून मागासवर्गीयचे दाखले देण्याचा हा जो कुणब्यांचा जो दाखले देण्याचा प्रकार जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये व्यवस्थितपणे दाखले देऊन चॅलेंज केलं आहे. त्यामुळं कोण कोण आहेत या ज्या 10 याचिका दाखल झालेल्या आहेत, कुणी कुणी 10 याचिका दाखल केल्यात आणि 10 याचिकांमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत का की ते क्लब करून सोमवारी सुनावणी केली जाणार? ते पण जवळपास त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या नावाने ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यात कुणबी समाजाची सुद्धा 2 याचिका त्यामध्ये आहेत. अशा एकंदर 10 याचिका त्यात एक तर समजा आज गेली तर 9 याचिका ज्या आहेत त्याच्यावरती सोमवारी त्या ठिकाणी सुनावणी होईल.
त्या ठिकाणी मंगेश ससाण्यांच्या 2 याचिका आहेत. समीर भाऊने ज्या याचिका आहेत त्या पण जवळपास 4-5 याचिका त्या याचिका ज्या आहेत. अशा प्रकारे जवळपास 9-10 याचिका ज्या आहेत त्या या सरकारच्या विरोधात जो आहे तो याचिका सोमवारी सुनावणीस येणार आहेत. व्हिडिओ सचिन कुबडेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप केलं आणि या जात प्रमाणपत्र वाटपावरून वाद पेटलाय. या जात प्रमाणपत्र वाटपाला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि स्वतंत्र व्यक्तीच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांमध्ये थेट शिंदे समितीवर आक्षेप घेण्यात आलाय. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी नावांची नोंद आणि जवळच्या नातेवाईकांचं ॲफिडेव्हिट या अटी आहेत. तर हे सर्टिफिकेट योग्य नियमानुसार दिले गेले का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. मुळात हे सर्टिफिकेट 2 सप्टेंबरच्या GR नुसार दिलं गेलं का, असतील तर इतक्या कमी कालावधीत हे कसं शक्य झालं, असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, खरं तर ओबीसी नोंदी असलेल्या किंवा नोंदींवर ओबीसी नेत्यांनी आता शंका उपस्थित केलेली आहे. काय अपडेट? मुळात आपण जर बघितलं तर 2 तारखेच्या GR नुसार हे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे का, असा एक सवाल महत्वाचा त्यातून उपस्थित केला जातोय. समजा जर ते 2 तारखेनुसार नसेल तर ते शिंदे समितीच्या शिफारसीनुसार जो GR काढण्यात आलाय त्या GR नुसार दिलेले असेल. परंतु आता ओबीसी संघटनांनी त्यांच्या ज्या याचिका आहेत त्या याचिकांमध्ये मुळात जी शिंदे समिती आहे, म्हणजे 1 जानेवारी 2024ला जो GR काढला गेला त्या GRच्या विरोधातच आता या सगळ्या ओबीसी संघटनांनी याचिकांमध्ये नोंद केलेली आहे की या शिंदे समितीला अशा पद्धतीनं सर्टिफिकेट्स देण्याचा अधिकार नाही किंवा तसा पद्धतीचा GR काढण्याचा अधिकार नाही. जो मुद्दा 2 सप्टेंबरच्या GRच्या बाबतीत उपस्थित करण्यात आलाय तोच मुद्दा आता जानेवारी 2024ला जो GR काढला गेला त्याबद्दल उपस्थित केला जातो आहे. आणि त्यामुळे या दरम्यानच्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे 8,000हून अधिक सर्टिफिकेट्स देण्यात आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय की ते वैध आहेत का, आणि ते वैध नाहीत असंच ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा याचिका केल्या आहेत या सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्यांनी त्याच्यात केलेला आहे. ते सर्टिफिकेट्स जे आहेत ते रद्द करण्यात यावे अशी सुद्धा त्यांची एक प्रमुख मागणी आहे. या सगळ्या याचिकांमधल्या मुद्द्यांवर आता येत्या सोमवारी हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप केलं. या जात प्रमाणपत्र वाटपावरून आता हा वाद पेटलेला आहे.